थँक्यू सो मच मृदुल मेहर यांचा गोड आवाज तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मधून ऐकला होता. जय बजरंग कारेवली टीमचा सुद्धा आम्ही आभार मानतो. या स्पर्धेमध्ये मागच्या पहिल्या पर्वामध्ये ते तृतीय क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलं होतं. तृतीय पारितोषिक त्याने त्या ठिकाणी मिळवलं होतं आणि इथे या स्पर्धेमधील दुसऱ्या पर्वामध्ये त्यांना पहिल्याच मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये सापडलं लागतं आणि याचं कारण होतं खास करून जे प्रमुख अस्त्र आहेत प्रतीक नाईक, पप्या खारीक, जतीन हे खेळाडू विशेष प्रभाव पाडताना दिसले नव्हते बॅटिंग करत असताना. आताचा मॅच फार महत्वाचा असेल. दोन टीम तो मॅच खेळण्याकरता सज्ज होत आहेत. टॉस जिंकलाय जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा टीमच्या कॅप्टनने. त्याने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं गेलंय मनोरी स्पोर्ट्स मनोरी या टीमला. यंदा यूसीपीएल मध्ये मनोरी पर्यंतचे खेळाडू त्या उत्तम चौक प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसले होते आणि बरेचसे खेळाडू आमच्या परिचयाचे जे सातत्य राखतायत गोलंदाजी फलंदाजीमध्ये. इथे डाव चांगल्या पद्धतीने रंगवावा लागेल. रंगरंगोटी करणं हे फार महत्वाचं आहे. आयुष्याची सुद्धा रंगरंगोटी प्रत्येकाला करावीच लागते. क्रिकेटच्या मैदानामध्ये धावसंख्येचे रंगरंगोटी करावी लागते. विकेट घेतल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा रंगरंगोटी ही पाहायलाच मिळते. दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खेळाडूंची नावं सांगण्याकरता पाठवून द्या. एक विराम आता स्टँड मध्ये तुम्ही बघतायत खेळाडू आहेत मनोरी टीमचे. दुसऱ्या बाजूला गावदेवी माता स्टँड मध्ये भरपूर काही प्रेक्षक आहेत ते क्रिकेट मॅचला बघतायत. समोर तुम्ही बघतायत आई मंडपा देवी माता स्टँड मध्ये सुद्धा प्रेक्षक आहेत एन्जॉय करतायत. आणि समोरच डाव्या बाजूला आई चंडिका माता स्टँड ज्या ठिकाणी प्रेक्षक आहेत एन्जॉय करतायत. जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे ते प्रेक्षक बसलेत. डाव्या बाजूला आई जीवदानी माता स्टँड आहे आणि त्याच्याच बाजूला त्याच्या शेजारी आई महामादेवी माता स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिकेटची स्पर्धा आपण भरवताना अनेक ठिकाणी आपण भारतीय खेळाडूंचे कटआउट्स लावतोय ते स्टँड बघायला मिळत आहेत. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या नावाने असलेले स्टँड पाहायला मिळत आहेत. परंतु ही स्पर्धा तशी नाही. इथे देवी देवतांची नावं या स्टँडला देण्यात आलेत. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 चा रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अमित आलाय. पहिला षटक टाकण्याची जबाबदारी त्याची असेल आणि स्ट्राईक इनकडे बॅटर तर आपण बघतोय यशांत आणि नॉन स्ट्राईक इनकडे वीरेश आहे. 4 षटकांमध्ये धाबा तर बनवण्याचा प्रयास त्यांचा असेल. ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली होती कॅप्टनने. पंच रुपेश मिस्त्री सरांचा इशारा येतोय मॅच इज ऑन. पॉवर प्लेचं षटक असेल आणि इथे पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. बॉल पडतोय आणि फोर्स केलं होतं या चेंडूला. मिड ऑफच्या वरून चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतात धाबा 4 चौकार. प्रत्येक खेळाडूच्या रक्तवाहिन्यांचं चलन हे झालंच पाहिजे तरच मग त्याच्यामधून ऊर्जा क्रिएट होते, ऊर्जा निर्माण होत असते. जवळजवळ ती ऊर्जा तुम्हाला कामी येत असते. 4 धाव मिळत आहेत. पुढचा बॉल आता ऑन ड्राईव्ह केला जातोय. टायमिंग नव्हतं व्यवस्थित. 1 धाव मिळाली काऊ कॉर्नर मधून थ्रो येण्याआधी. 1च धाव मिळाली बॅटरला. त्या ऊर्जेची आपण चर्चा करत होतो. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर रक्त हे प्रत्येक व्यक्तीचं खेळाडूचं हे गरमच असतं. 400 किलोमीटर प्रति वेगाने ती रक्ताचं जर आपण बघितलं तर ते या रक्तवाहिन्या ह्या धावत असतात आणि अशातच दिवसभरात ते 9700 किलोमीटर पर्यंत पल्ला गाठत असतात. इथे सुद्धा चांगला पल्ला तुम्हाला धावसंख्येचा गाठायचा आहे आणि त्यानुसारच डावपेच आखावे लागतील. बॅटिंग करताना म्हणा किंवा गोलंदाजी करताना म्हणा चांगले डावपेच तुम्ही आखले तर पुढे जाऊ शकतात. धावसंख्या धावपळकर 6. 3 बॉलची समाप्ती. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 चा हा रणसंग्राम आहे. डे 2 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं आणि खेळाडूंचं आम्ही स्वागत करतोय.
पुढचा बॉल आता मात्र सरळ बॅटचा वापर केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर चेंडू सीमारेषे पार आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार बॅटरने ठोकलाय षटकार. आता आक्रमकता दिसतोय. मागच्या मॅच मध्ये तितकी आक्रमकता बॅटिंग करताना आपण बघितलं मनोरी टीमची दिसली नव्हती. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 12. 4 बॉलची समाप्ती. जीवदाने माता अर्नाळा संघाला विकेट घेण्याकरता वेगळे डावपेच आखावे लागतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा होता. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर हा चेंडू आहे. वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू वळतोय आणि त्यामुळेच 1 धाव वाईडच्या स्वरूपात इथे या स्कोअर बोर्डवर जमा केली जाते. कामेश पाटील म्हणतो तर एक चांगले क्रिकेटपटू आहेत. अजिंक्य स्पोर्ट्स संघाचे पाठीराखे असतात. त्या टीम मधून कधी कधी खेळताना सुद्धा दिसत आहेत आणि त्याचबरोबर एक सक्षम गुणलेखक म्हणून त्यांची मोठी जबाबदारी. इथे सुद्धा फॉलो गँगचे ते सदस्य आहेत. पुढचा बॉल आता मिडलिंग व्यवस्थित झालंय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. एक हवेमध्ये सूर मारलाय क्षेत्ररक्षकांनी. विकेटचं पतन झालंय. परतावं लागतं. बॅटर यशांतला धक्का लागला. पहिले षटक सुरू आहे. धावफलकावर धाबा आहेत त्या 12. असताना धाबा लागल्या जातात त्या 13 धाबा. कारण एक चेंडू वाईड सुद्धा पडलाय. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 12 धाबा आल्या होत्या आणि 5वा चेंडू टाकत असताना थोडस नियंत्रण नव्हतं. इथे एक सफलता मिळून दिली अमितने. थोडासा महागडा जरूर झालाय परंतु घातक अशा फलंदाजाला त्याने बाद केलाय. आपलं शिकार बनवलाय. विरेश आणि आता लायमन या 2 खेळाडूंवर जबाबदारी असेल. देयर इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. मोठ्या जबाबदारीने हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला खेळावा लागतोय. 11 खेळाडूंची एकी, 11 खेळाडूंची युनिटी जर पक्की असेल तर मग तुम्ही पुढे जाऊ शकताय. आत्मविश्वास तसा तुमचा असायला पाहिजे जो आत्मविश्वास गोलंदाजाने दाखवलाय. जोचंद्र गाव हा इतका मोठा आहे की बरेचसे लोक या जोचंद्र गावामध्ये राहत आहेत. आगरी समाज प्रामुख्याने आपल्याला जास्त संख्येने दिसून येतोय. दानशूर व्यक्तींचं गाव आहे जोचंद्र गाव. कलाकारांचं गाव आहे जोचंद्र गाव. नाट्य कलाकार, नृत्य कलाकार, रंगकर्मी, रांगोळी कलाकार, मूर्ती कलाकार असे कलाकार या जोचंद्र नगरीमध्ये तुम्हाला जास्त पाहायला मिळत आहेत. आपण स्वप्नील भोईर यांचं सुद्धा कौतुक करतोय कारण कोरिओग्राफर च्या भूमिकेमध्ये ते दिसले होते. वी अनबिटेबल अमेरिका गॉट टॅलेंट मध्ये त्यांना अमेरिके ह्या देशामध्ये जाताना पाहिलं होतं आणि तेच ते जोचंद्र गाव. आता या मॅच कडे बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. स्कोर इज थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू निघून गेला होता. बघता बघता बॅटर पूर्ण करतायत 1 धाव. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 14. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. बॅटिंग करत असताना मनोरी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 14 धाबा. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. रणनीती फिल्डिंग करणाऱ्या टीमची काय असेल आणि बॅटर आता आक्रमक भूमिकेमध्ये येतील काय शंका आशंका निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर थोडीशी एक दुःखद घटना अशी झालेली आहे की दानशूरपणा आपल्या गावामध्ये भरपूर आहे आणि असंच एक दानशूर व्यक्तिमत्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षण प्रेमी आणि आमची मराठी शाळा जिल्हा परिषद जोचंद्र या शाळेसाठी संपूर्ण निशुल्क जागा
ज्या व्यक्तीने दिले 40 साठी निस्वार्थपणे सेवा देणारे आदरणीय स्वर्गीय श्री तुकाराम गणपत म्हात्रे बाबा यांचे आज दिनांक 8 मार्च 2025 रोजी आकस्मिक निधन झालेले आहे. खरोखरच त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपण देणार आहोत. फॉलो गँग तर्फे ही भावपूर्ण श्रद्धांजली असेल. त्यांचं कार्याला सलाम असेल जे कार्य त्यांनी या जोचंद्र नगरीमध्ये केलेत. म्हणूनच दानशूरपणा जास्त आहे आगरी समाजामध्ये. का नाही? कारण म्हणतात ना की रावण सुद्धा दानशूर होता. चर्चा मी करेन मी, कारण एक इतिहास आहे रावणाच्या दरबारी आज आगरी समाजाचे लोक गायन आणि कीर्तना करता असायचे, असा इतिहास आहे. आणि त्यामुळेच इतिहासामध्ये अशी सुद्धा एक नोंद आहे की त्या सर्व गोष्टींवर खुश होऊन पश्चिम किनाऱ्यालगतच्या काही जागा आहेत त्या रावणाने दान केल्या होत्या आगरी समाजाकरता, कोळी समाजाकरता, आणि असा उल्लेख आहे इतिहासामध्ये. कदाचित इथे असलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना मस्करी वाटत असेल, परंतु गुगलवर तुम्ही जर सर्च केला आगरी समाजाबद्दल तर तुम्हाला ही सर्व माहिती मिळते. वळी आपण मॅच कडे. धावसंख्या धावपळकार आहे सध्याच्या घडीला 14 धाबा. ऑफ टमर शफल झालाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल काय शंका आशंका निर्माण झाली होती. चांगला एफर्ट तर दिला होता, प्रयत्न केले होते आणि प्रयत्न केल्यानंतर सर्व काय मिळत असतं. प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाच्या सुद्धा नंदनवन करता येते. धावसंख्या 2 ने आता पुढे सरकते. धाबा लागले जातात त्या 16 धाबा. 1.2 बॉलची समाप्ती. 16. स्ट्राइकिंग कडे बॅटर लायमन. खेळायचा होता ऑन साइडला चेंडू, ऑफ साइडला शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या हातामध्ये झेल विसावलाय. विकेटचं झालंय पतन. धक्का लागलाय दुसरा मनोरी या टीमला. 2 गडी बाद. धावसंख्या 16 गॉन. मॅच मध्ये 7 बॉल मध्ये 22 धावांचं योगदान देणारा खेळाडू क्रिन्शल मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. क्रमांक 3 नंतर 4 वर त्याला पाठवून दिलंय. अप्पर मिडल ऑर्डर असं म्हटलं जातं. क्रमांक 4 वर त्याला धाडलं गेलंय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 16 धाबा. 1.3 बॉलची समाप्ती. अजून 50च्या आसपास जर वाटचाल केली तर एक चांगली धावसंख्या पहिल्या डावामध्ये ते आपण म्हणू शकतोय. आता प्रेक्षकांची गर्दी इथे आपल्याला जास्त पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा अफाट गर्दी असेल. रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवसामध्ये मेगा फायनलचे मॅचेस सुद्धा तुम्ही बघणार आहात. डे 1 मध्ये सुपर 3 मध्ये पोहोचणारा संघ होता टिवरी स्पोर्ट्स टिवरी. फुल पिच बॉल होता. इम्पॅक्ट इन लाईन. बरोबर थेट यष्ट्यांचा भेद घेणारा चेंडू असल्या कारणानं जशी अपील केली तसं पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलंय. विकेट डाऊन. तिसरा धक्का. धावफलकावर धाबा आहेत त्या 16 धाबा. 16 for 3. आता असं म्हणावं लागेल की विघ्नेशने विघ्नहर्ता बनून संकटामधून बाहेर काढलंय अर्नाला टीमला आणि संकटामध्ये टाकलंय मनोरी या टीमला. धावसंख्या धावफलकावर आहे ती 16 धाबा. विकेट हॅट्रिक वर येताना दिसतोय विघ्नेश हा गोलंदाज. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. मागच्या मॅच मध्ये एका षटकामध्ये 18 धावा त्याने खर्च केल्या होत्या. क्रिकेटमध्ये असे यश अपयश तुम्हाला मिळतच असतं. एक मॅच
तुम्ही चांगले बनवताय. दुसऱ्या मॅच मध्ये कधी कधी तुम्हाला तोडीस तोड उत्तर देणारे खेळाडू मिळत असतात. धावसंख्या धावपळकावर आहे ती 16 धाबा. पुढचा बॉल विकेट हॅट्रिक साधली जाईल काय? ओ नो, काय चांगला वळणदार चेंडू टाकलाय. गुडलेन क्षेत्रामधून उसळी घेतोय. अचंबित केलं गेलं बॅटरला. नवीन बॅटर फ्राईंग केलाय. दबाव आहे, दडपण आहे, परंतु या दडपणामधून बाहेर पडण्याकरता फार थोडासाच वेळ आहे. त्या वेळेमध्येच तुम्हाला सर्व काही करावं लागेल. पुढे येऊन खेळायचं होतं. चांगला वळणदार चेंडू, आत वळणारा चेंडू आहे. लगातारचे चेंडू डॉट टाकले जात आहेत. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत मनोरी टीमच्या 16 धाबा. या षटकामध्ये खर्च केल्यात गोलंदाज विघ्नेशने फक्त आणि फक्त 2 धाबा. चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी आणि त्या गोलंदाजाने बॅटरला बांधून ठेवलंय. 2 मध्ये आले 16 धाबा. उर्वरित 2 षटक कशी असतील चर्चा आपण करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. दोन्ही संघाचा जर आपण विचार केला तर समुद्र सपाटीपासून अगदी जवळच्या अंतरावर असलेली ही दोन्ही गाभा आहेत. एका बाजूला मनोरी, ज्याचा विकास अधिक होताना दिसतोय. चांगले चांगले टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू तिथून बिलॉंग करतायत. त्यानंतर आपण अर्नाळा टीमला बघतोय, तिथून सुद्धा चांगले चांगले खेळाडू टेनिस विश्वामध्ये बिलॉंग करतायत. ISPL सारखे खेळाडू अर्नाळामधून पुढे जाताना दिसलोय. प्रशांत घरत, जो आता साता समुद्रा पलीकडे सुद्धा जाऊन चांगली गुणवत्ता सिद्ध करतोय. ओ, थोडासा शॉर्ट बॉल होता, परंतु तो राईज होतोय ऑफ स्टंपच्या बाहेर, म्हणजेच आउट कटर चेंडू गोलंदाज टाकतोय हर्षद. धावसंख्या धाव फलकावर आहे ती 16 धाबा. धावसंख्या सुस्तावली, धावसंख्या मंदावली, धावसंख्या थंडावली. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 16 धाबा. मार्ग काहीतरी काढायला हवा, काहीतरी उपचार शोधायला पाहिजेत आणि त्यामुळेच दृष्टिकोन बदलायला हवा. ओहो, आता डेड बॉलचा इशारा येतो. रनअप मध्ये गोलंदाज चुकला जातोय हर्षद. खूपच चांगलं गोलंदाजी चालय, टिचून मारा चालय, त्रस्त करणारी गोलंदाजी आहे. हवाई फायर करून दिलं जात नाही बॅटरला. खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलाय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पण पूर्ण केली बॅटरने. 1च धाव मिळेल काय? परंतु हा थ्रो झाला यष्ट्यांवर, त्याचाच फायदा उचललाय. दुसरी धाव चोरली गेली बॅटर वीरेश याच्याकडून. या 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात ते 18 धावा. विचार जर आपण केला ना तर 5 चेंडू नंतरही 2 धाव मिळत आहेत. याचाच अर्थ जो तिखट मारा आहे, टिचून मारा आहे, तो अजूनही चालू आहे. चांगली प्रभुत्व, चांगलं नेतृत्व करत असतानाच निर्माण केलंय जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा टीमने. बड्या संघाला पराभूत करणारा संघ म्हणजेच अर्नाळा संघ इथे दिसतोय. हाय चांगली गोलंदाजी. गुडलेन क्षेत्रामधून चेंडूला पुन्हा एकदा बाहेर काढला जातोय. सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. धाव फलकावर धाबा आहे त्या अजूनही 18 धाबा. मार्ग अजून काही सापडत नाही. मार्ग शोधावा लागेल. पुढचा बॉल. मार्ग शोधण्याकरता मिडॉन आणि बिडॉफच्या वरून चेंडूला टोळवलं होतं. बघितलं तर मधोमधा चेंडू पडलाय आणि फेकी जाईपर्यंत 2 धाव बॅटर पूर्ण करतायत. झेल कठीण होता. धावसंख्या झाली आहे ती 20 धाबा. सर्व काही व्यवस्थित घडतं फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. त्याने आपले जे काही प्यादे आहेत ते प्यादे योग्य पद्धतीने वापरलेत. धावसंख्या 20. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आक्रमक भूमिकेमध्ये यावं लागेल बॅटरला. आता स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाव पण पूर्ण केली. थ्रो येण्याआधी दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. दोघांमध्ये तालमेल असल्यानंतर या धावा मिळत असतात. कॉलिंग फॉर महत्वाचं असतं. यस, नो अँड वेट हा
ना आणि थांब या तिन्ही गोष्टींना ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करता जातायत त्यावेळेस फार महत्व द्यावं लागतं. धावसंख्या पोहोचली 22 वर. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉल मध्ये 6 धावा खर्च केले तर हर्षदने. धावसंख्या 22. 7 पेक्षा जास्त सरासरीने ही वाटचाल आहे. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह स्ट्रेट. क्षेत्ररक्षक जो होता शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि बॅटर वीरेशला परतावं लागतं. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मनोरी टीमची धावसंख्या 4 गडी बाद 22 झाली आहे. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये पाहूया कशा पद्धतीने बॅटिंग होतोय. लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 मध्ये शब्दसंबंधाने स्वागत करतोय. आपण बघतायत दुसऱ्या फेरीतील हा मॅच आहे. मनोरी विरुद्ध अर्नाळा असं ही लढत तुम्ही पाहतायत डिका स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर. संपूर्ण अधिकार थेट प्रेक्षेपणाचे डिका स्पोर्ट्स या वाहिनीला दिले आहेत. त्यामुळेच या मॅच मध्ये रंग सुद्धा भरले जातात कारण वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर तुम्ही बघू शकताय डिका स्पोर्ट्सची. त्यांचे कॅमेरामॅन सुद्धा चांगल्या पद्धतीने कव्हर करतायत. आता नवीन जो बॅटर आलाय त्या बॅटरचं नाव आहे नॅश. न्यू बॅटर इन मिस्टर नॅश. फुल टॉस बॉल स्ट्रेट केलं या चेंडूला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध चेंडू घेत जाताना दिसलाय परंतु एकच धाव मिळाली. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा. 23. 4 गडी बाद 23. संकट आलं. या संकटांवर तुटून पडावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. फ्रँक या फलंदाजाने हा मोठा फटका खेळला होता. आपण बघतायत टी क्रिकेट्स हेवी निविया ह्या कंपनीचे हे बॉल्स वापरले जातात. हे चेंडू वापरले जातात. अनेक प्रकारचे चेंडू बघितलेत. गुड शॉट हेवी क्वालिटी बॉल्स हे सुद्धा आपण बघत असतोय. त्याच्यानंतर MRI तदनंतर आपण बघतोय सुपर 60 अशा प्रकारची काही नावं त्या चेंडूंची बघायला मिळतात. आणि टेनिस क्रिकेटमध्ये त्या चेंडूंचा वापर हा जास्तीत जास्त होत असतोय. सध्या आपण बघतोय करण हा गोलंदाजी मार्गावर आल्यानंतर 1 धाव पूर्ण केली बॅटरने. धावसंख्या 23. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. आता बॅटर जो आलाय तो मला वाटतं की डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. त्यामुळेच त्याच्यासाठी ही रणनीती आखली जाते. फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. वेळ फार महत्वाचा आहे. त्या वेळेचं बंधन प्रत्येकाला असायला हवं. वेळ हा या पृथ्वी तळावरील सर्वात मोठा गुरु आहे. वेळ जे शिकवतोय ते दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. त्यामुळेच वेळेला महत्व द्या. टाइम इज मनी. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. चेंडूला फीक केलंय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये थेट क्षेत्ररक्षकाच्या भेटीला. विकेटचं झालं पतन. नॅश याला केलं जातं क्रॅश. विकेटचं पतन. लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या खेळाडू असताना सुद्धा चुका घडताना दिसत आहेत मनोरी टीमच्या. खर तर परमेश्वराने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 2 गुरु हे लगेचच पाठवून दिलेत. पहिला गुरु म्हणजेच कर्म आणि दुसरा गुरु म्हणजेच अनुभव. कर्म आपल्याला लढायला शिकवतात आणि अनुभव आपल्याला जिंकायला शिकवतात.
त्या अनुभवाचा वापर या ठिकाणी योग्य पद्धतीने करायला हवा बॅटिंग करणाऱ्या टीमने. अनुभव आणि बुद्धीचा वापर तर गोलंदाजी करणाऱ्या टीमने केलाय. धावसंख्या धावफलकावर 5 गडी बाद 23 झालेली आहे. 2 बॉल टाकलेत करण या गोलंदाजाने. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगचे. स्कोर इज 23 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. फ्रँक आणि आता नवीन बॅटर आला लीन. अगोदरच्या मॅच मध्ये त्याला सलामीवीर बॅटरच्या भूमिकेमध्ये धाडलं होतं. मिडल स्टंप वरचा चेंडू होता. यॉर्कर टाकायचा होता गोलंदाजाला, परंतु ऑन ड्राईव्ह करत असताना काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये पाठवून दिलं होतं बॅटर लीनने. 2 धावा तर पूर्ण करतोय, पाठलाग करतोय. दोघांमध्ये शर्यत लागली होती. अखेरीस विजय होतो चेंडूचा. मिळते 4 धावा. चौकार. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. प्रेक्षकांना सुद्धा असं वाटत असेल की या सत्रामध्ये धाबा का बनत नाही. सकाळपासून आपण बघितलं तर धावांचा पाऊस पडत होता. 67, 68, 78, 77, परंतु इथे तशा धावा बनत नाही. याचा अर्थ जी गोलंदाजी होते ती गोलंदाजी टिचून होते, त्रस्त करणारी गोलंदाजी होते. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या 29. ओ डाऊन द लेग, डाऊन द लेग. डावी यष्टी सोडून जाणारा बॉल आहे, त्यामुळेच पंचाने आपले दोन्ही हात हवेमध्ये खुले केलेत. धावसंख्या वाईडच्या स्वरूपात पुढे सरकली. एका धावेची भर पडली. धावसंख्या 30. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. मोठा फटका खेळण्याचं कुवत दाखवावी लागेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. या चेंडूला उडवण्याचा प्रयास होता लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक त्या ठिकाणी विघ्नेश होता. विघ्नेशने टिपलाय झेल. फलंदाज होतो इथे फेल. विकेट डाऊन. 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 30. धावसंख्या आपण पाहिली तर धावा आहेत धावफलकावर 30 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहेत. नो बॅटर इन. मिस्टर रोहित इज ऑन स्ट्राईक. आता फुल पिच बॉल होता. जागा बनवून खेळायचा होता बॅटरला. मिडॉन मध्ये चेंडू पडलाय. दुसरी धाव घेण्याची संधी आहे. पाहता पाहता एकच धाव मिळेल आणि इथे विकेटचं पतन झालंय. 7वा धक्का लागलाय. बॅटिंग करताना मनोरी या टीमला पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मनोरी संघाने धाव फलकावर धावा जमा केलेल्या आहेत. 7 गडी बाद 31. 32 धावसंख्येचं टार्गेट असेल. 32 इज द टार्गेट. 32 धावसंख्येचा चेस करावा लागेल. सर्वांनाच वाटत असेल की धावसंख्या कमी आहे, परंतु एक विसरून चालणार नाही. आक्रमक गोलंदाजी आणि उत्कृष्ट दर्जाचा खेळ दाखवण्याची क्षमता असलेला मनोरी संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उतरताना दिसेल. 32 धावसंख्येचा पटला कसा काय केला जातोय, काय डावपेच असतात आखतात दोन्ही संघ, त्यांचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे मित्र मृदुल मेहरजी. आवाज ऐकूया मृदुल सरांचा.
जे आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 ह्या स्पर्धेसाठी तितकाच मोठा वेळ एक सातत्यानं आपण पाहायला गेलं तर एक परिश्रम 501 ते 2 महिने झाले ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मोलाचा वाटा आयोजक त्यामध्ये आपण प्रथमेश म्हात्रे संदेश किनी असेल हितेश भोईर केवल म्हात्रे भावेश म्हात्रे कामेश पाटील शुभम पाटील आदेश पाटील पियुष पाटील आकाश म्हात्रे अथर्व घरात दीक्षित पाटील विपुल पाटील स्वागत ठाकूर सनी भोईर आणि संपूर्णतः फॉलो गँग यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ही गुण्या गोविंदानं पार पडत असताना पाहायला मिळत आहे। ह्या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे पंच ऑफिशियल रुपेश मिस्त्री असतील हितेंद्र भोईर असतील ललित भोईर असतील त्याचप्रमाणे आमची टेक्निकल टीम युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा डिका स्पोर्ट्स अर्थातच दिनेश परमार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रेक्षेपण केले जात आहे खऱ्या अर्थानं। आणि नवीन जर का ह्या युट्यूब वाहिनीवर असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि ह्या स्पर्धेचा घर बसल्या आपण आनंद घेऊ शकता। ही स्पर्धा खरं तर आपण पाहतोय जुचंदर नगरीमध्ये अर्थातच एक माणुसकीचं माहेरघर आणि एक कलाकारांचं माहेरघर म्हणून सातत्यानं आज जुचंदर गावाकडे पाहिलं जात आहे। ह्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 50,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक त्या चमचमत्या ट्रॉफ्या द्वितीय पारितोषिक 25,000 द्वितीय पारितोषिक 15,000 आणि ही स्पर्धा एक गुण्या गोविंदानं पार पडत असताना ह्या स्पर्धेचा एक थाटामाटात चालणारी स्पर्धा आता लक्ष धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे। 32 धावांचं लक्ष येणारे 24 चेंडू 32 धावा कशा प्रकारे टार्गेट चेस केला जाईल की दुसरीकडून डिफेंड केलं जाईल कारण मनोरी संघ म्हटलं तर सातत्यानं एक गोलंदाजीची धार एक ॲक्युरेसी ही सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं। 2 सलामीवर बॅटर आहेत एकीकडे विघ्नेश साखळतोडे आहे तर दुसरीकडे जयेश घरत आहे। धावेंना रोख लगावण्यासाठी विरेश आपण पाहतोय एकाच्या हातात बॉल आहे दुसऱ्याच्या हातात बॅट आहे एकाला रोकायचं एकाला टोकायचंय आणि ह्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करायचंय। हे सिद्ध करण्यासाठी चालणारी लढाई पहिला चेंडू उंच आहे हवेत आहे क्षेत्ररक्षक येतोय थोडासा फंबल होतोय सिंगल धाव। ही धाव फलकामध्ये नक्कीच येणारी आता का वेळ दर्शवेल हा झेळ कितपर्यंत महागडा ठरू शकतोय। एक जुना जाणता खेळाडू नक्कीच कर्णाल्याचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याकडे सातत्यानं पाहिलं जातं विघ्नेश साखळतोडेला पहिल्या चेंडूवर जीवदान मिळतंय असं म्हटलं जातं ना कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा मैदानात दर्शवणं तितकंच गरजेचं असते। मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद स्वप्नामध्ये इच्छाशक्ती जर का असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते आणि क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर कोणताही टार्गेट आणि डिफेंड करणं देखील अशक्य नसतं। हे क्रिकेट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्यानं म्हणतो ना की इंग्लंडचं हवामान तो बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील हे सांगता येत नाही। असंच काहीच क्रिकेट आपण पाहतोय सातत्यानं ना भूतो ना भविष्य अनिश्चिततेचा खेळ म्हणून ह्या क्रिकेटकडे पाहिलं जात आहे। पहिला चेंडू झेळ खरं तर धरणीला दान केली जाते सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते धावेंचं श्री गणेशा येणारे 24-32 इक्वेशन आहे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन दुसरीकडून जयेश घरत आहे। डिफेन्सिव्ह मोड मध्ये चांगला प्रयत्न होता प्रयत्न चांगला होता वाव द्यावी लागेल ज्या प्रकारचा प्रयत्न राहिला होता। पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा नक्कीच धावफलकावर व्हेरिएशन केलं होतं खऱ्या अर्थानं विनेश ज्यासाठी विरेश जाणला जातोय त्या प्रकारची गोलंदाजी आता पहिला खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं ना की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोन्ही गोष्टींना तितकंच महत्व दिलं जातंय। थोडासा फंबल नक्कीच झाला होता आपण रिप्लेच्या माध्यमातून देखील पाहू शकतोय। डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि ही सिंगल धाव तितकीच महत्वाची। थोडासा उचले घेत असताना खेळपट्टीवर एक्स्ट्रा बॉम्ब्स झाला आणि त्या कारणास्तव डिफेन्सिव्ह प्रयत्न चांगला राहिला होता विरेश यांचा। पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर आपण पाहतोय। असं म्हटलं जातं मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव देखील आहे।
ही सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल धावेने पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा. धावफलकावर यावेळेला टिचून मारा, क्षेत्ररक्षक येतोय परंतु यावेळेला क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावेंसाठी. चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. हे देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. त्या कारल्याचे डोंगराला आई माझी नांदत नांदते, मला भेटीला बोलवते आई माझी गालाने गो हसते. येस, धन्यवाद डीजे. एक उल्लेख नक्कीच करावाचा वाटतो विरेश. पहिले 3 चेंडू पहिल्या 3 षटकामध्ये खरं तर एक झेलचीतची संधी होती. ज्या प्रकारची व्हेरिएशन आहे, धार आहे, ॲक्युरेसी आहे, प्रॉपर डिलिव्हरी, आज टिचून मारा केला जातोय. भारतरत्न भारताचे माझे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या 5 ओळी मला नक्कीच कुठेतरी आठवतात की मी सर्वोत्तम आहे, मी हे करू शकतो, देव सदैव माझ्या बरोबर आहे, मी एक विजेता आहे आणि आजचा दिवस माझा आहे. ह्या प्रकारचा खेळ आता विरेश यांना करावा लागेल. परंतु दुसरीकडून बॅटला आता सूर गवसलाय. ज्या वेळेला संधी मिळते आणि त्यावेळेला फलंदाज मात्र एक रंग उधळत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. येस, धन्यवाद डीजे. धावफलकावर आता खोलताय फोलताय 10 धावा धावफलकावर नक्कीच येतात. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. पुढील चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला पुन्हा एकदा संधी आहे, संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. ज्या वेळेला संधी आपल्याला क्रिकेटमध्ये आपण पाहतोय, पुन्हा एकदा झळ सुटली जाते सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आणि हा संधी खरा तर एका नक्कीच डोकंदुखी असेल. 1 to go शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 11 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. स्वामी विवेकानंदजी नेहमी म्हणतात की कोणतीही कार्य हे अडथळ्या वाचून पार पडत नसतं, शेवटपर्यंत जो प्रयत्न करत राहतो तो मात्र नक्कीच यशस्वी होत असतो. आता ह्या 2 खेळाडूंना शेवटपर्यंत प्रयत्न करावा लागेल. डगआउट मधून देखील आवाज येतोय आई जीवदानी अर्णाला संघाच्या डगआउट मधून तुम्हाला दोघांना हा सामना फिनिश करून यायचंय. 2 फिनिशर आहेत, दोघांमध्ये ती क्षमता आहे. त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करावा लागेल. जयू जाणतोय ह्या वेळेला कशा प्रकारचा खेळ करणं. आतापर्यंत धावा ह्या कोऱ्यानं ओढल्यात. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला गेला. सिंगल धाव सन्मान दिला गेला खरं तर गोलंदाजाला. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 12 धावा धावफलकावर. येतोय ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि पुन्हा येतोय ह्या मॅचच्या दिशेनं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलक खोलताय फोलताय अगदी 12 धावा धावफलकावर. परंतु दुसरीकडून ज्या प्रकारचं आई जीवदानी अर्णाला संघाची गोलंदाजी राहिली होती. अमित तांडेल पहिलं षटक नक्कीच थोडासा महागडा ठरला होता, परंतु त्यानंतर मोठा कमबॅक. विघ्नेश साखळतोडे फक्त आणि फक्त तिखट मारा, कंजूस मारा. 2 षटकांचं 2 धावेंचं ते षटक. हर्षद मेहर असेल अतिशय प्रभावित मारा, करण असेल धावेंना रोख लगावला. आणि त्यानंतर धावेंना आपण पाहायला गेलं तर एक माफक आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मॅचचं इक्वेशन काय दर्शवत आहे? येणारे 18 चेंडू 20 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. खरं तर हा खेळ आपण पाहायला गेलं तर इंग्लंड प्रमाणे भारतात आला, परंतु ह्या खेळाची खरी बीजे मी म्हणेन ह्याच भारत भूमीमध्ये आणि ह्याच जुचंदरच्या त्या गावामध्ये रोवली गेली होती. त्या कारणास्तव ह्या संपूर्णता नगरीला, आज संपूर्णता भारतवर्षाला ज्या खेळानं वेड लावून ठेवलंय तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळानं आज आपण पाहायला गेलं तर अगदी आपल्याला तहान भूक सर्व काही विसरायला लावलंय तो खेळ म्हणजेच क्रिकेट. म्हणजे क्रिकेट हा खेळ असा आहे ना, येते ना जातीभेद, ना धर्मभेद, ना कालागोरा, ना श्रीमंत. असं कधी झालंय का श्रीमंत आहे म्हणून ओपनिंगला पाठवलंय? अजिबात नाही.
क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या कौशल्याला वाव दिलं जात आहे आणि हे कौशल्य या ठिकाणी दर्शवण्याचा प्रयत्न जयेश घरत यावेळेला बॅटला सूर गवसल्यासारखा खेळतोय, एकाकी झुंज देतोय, एकाकी किल्ला नडवत असताना हे दोन सलामीर फलंदाज धावसंख्या खुळतय फुलतय. आतापर्यंत 16 धावा या धावफलकावर येत आहेत. रोहित या अगोदरच्या मॅच मध्ये रोहित हा गोलंदाजांना प्रभावित केलं होतं, परंतु ह्या वेळेला तेच काम करणं गरजेचं आहे. समोर जयेश घरत आहे, एका वेगळ्या शैलीने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. रिव्हर्स अटेंड सक्सेसफुली रित्या जातोय बॅक टू बॅक दुसरा 4. चला यापुढील होणाऱ्या मॅचचा टॉस देखील केला जाईल. ह्या सामन्यातील विजयी संघ आणि दुसरीकडे दत्ताळी स्पोर्ट्स आपण देखील यायचंय. जुचंदर आपल्याला विनंती असेल आपला कर्णधार आपण पाठवायचंय टॉस की बॉसच्या दिशेनं. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतो. आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर चांगली रनिंग विकेट आहे. 2 धावा धावफलकामध्ये पुन्हा एकदा ओढल्या जातात, घेतल्या जातात. धावफलकावर 28-28 धावा, क्षमासावी 22 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक प्रेमात पडणारा आठवणीत राहणारी अशी स्पर्धा, एक चांगलं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं आपण पाहतोय. लोअर फुल टचचा चेंडू होता, यावेळेला एक संधी होती परंतु गमावली जाते. निर्धाव चेंडू येतोय, निर्धाव चेंडूने थोडस आपण पाहतोय कमबॅक करण्याची नक्कीच संधी आहे. धावफलकावर 22 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू चालाक चपल सर्व काही यावेळी दर्शवतात. चोरट्या 2 धावा धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड केल्या जातात. 24 धावा ह्या धावफलकामध्ये. पहिल्या म्हटलं क्रिकेटचं कलात्मकतेने भरलेला जयेश घरत त्यांच्या बॅटमधून येतो एक ब्रँडेड षटकार. तुझा माहेर नाम आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर, आडवा डोंगर त्यानु माऊलीचा मंदिर, आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर, आडवा डोंगर त्यानु माऊलीचा मंदिर. येस, धन्यवाद अडजय. मॅच मध्ये औपचारिकता पुन्हा एकदा एकतर्फा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मनोरीचा संघ जुना जाणता संघ आहे, ज्याप्रमाणे उल्लेख केला होता नक्कीच संदीप सरांनी की 2 समुद्रालगतचे हे 2 संघ, एकीकडे अर्नाला दुसरीकडे मनोरीचा संघ आपण पाहतोय. आज संपूर्ण आगरी कोळी वातावरण आणि त्या आगरी कोळी वातावरणामधील ही स्पर्धा फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 पर्व दुसरं. 2 विनर संघामधील ती लढत या अगोदर आपण पाहायला गेलं तर चांगला प्रयत्न होता, परंतु आता सामना थोडासा एकतर्फा जातोय. येणारे 12 चेंडू 2 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम आई जीवदानी अर्नाला संघ. चला टॉस की बॉसच्या दिशेने कर्णधार प्रथम आपण त्वरित या. येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं.
चला नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, ज्याचा खेळ राहिला होता अष्टपैलू, 6 चेंडूंचा खेळ करत असताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची पडला, 2 गडी गमावले आणि वैयक्तिक 18 धावींची खेळी तो ठरतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर विघ्नेश साखळतोडे. विघ्नेश आपण देखील या. प्रथम कर्णधार आपण देखील या. चला पत्तू पॅकर्स दत्ताई,